तिसरा फॉर्म्युला आहे प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स. हे आता एवढं सगळं काढून झाल्यानंतर अगदी छोटंसं काम आहे जेवढं आपल्याला करायचं आहे. प्रॉफिटेबिलिटी इंडेक्सचा फॉर्म्युला जो आहे तो त्यांनी इथे दिलेला आहे. टोटल प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ कॅश इनफ्लो डिवायडेड बाय इनिशियल इन्व्हेस्टमेंट. म्हणजे जे इथं आपण सबट्रॅक्ट केलेलं आहे, मायनस केलेलं आहे, त्याला फक्त काय करायचंय, डिवाइड करायचंय. दॅट्स इट. तर फॉर्म्युला आहे प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स इज इक्वल टू टोटल एनपीवी ऑफ कॅश इनफ्लो divided by initial investment. The amount होती किती आपली 16,31,550 divided by 12 lakh. किती आंसर येईल याचा बघा. PI निघाला प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स निघालेला आहे 1.359. प्रत्येकाने कॅल्क्युलेशन करा. एकदा हाताकडून जाऊ देत कॅल्क्युलेशन. बघणं वेगळं असतं आणि करणं केल्यानंतर बऱ्याच गोष्टी जास्त व्यवस्थित होतात. सो प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स आपल्याला मिळाला 1.359. तर अशा पद्धतीने या तिन्ही आतापर्यंतच्या पेपरमध्ये हे तीनच फॉर्म्युले आलेले आहेत. यामध्ये पुस्तकात बघता अजून काही फॉर्म्युले आहेत ते कॉम्प्लिकेटेड पण आहेत कम्पॅरेटिव्ह, तर ते काही करण्याची गरज